नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत सातारा विधानसभा मतदारसंघाचा मागील 4 वर्षांचा इतिहास। तर मंडळी, अशीच निकाल पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सातारा विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे 262। सातारा विधानसभा मतदारसंघ येथे 2024 मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून अमित कदम यांच्या विरुद्ध भाजप पक्षाकडून शिवेंद्रराजे भोसले अशी लढत झाली होती। त्यामध्ये अमित कदम यांना 34,725 एवढी मते मिळाली, तर शिवेंद्रराजे भोसले यांना 1,76,849 एवढी मते मिळाली। त्यामुळे सातारा येथे शिवेंद्रराजे भोसले यांचा दणदणीत विजय झालेला आहे। सातारा येथे 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दीपक पवार यांच्या विरुद्ध भाजप पक्षाकडून शिवेंद्रराजे भोसले अशी लढत झाली होती। यामध्ये दीपक पवार यांना 74,581 एवढी मते मिळाली होती, तर शिवेंद्रराजे भोसले यांना 1,18,005 एवढी मते मिळाली होती। त्यामुळे 2019 मध्ये शिवेंद्रराजे भोसले हे आमदार म्हणून निवडून आले होते। सातारा येथे 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरुद्ध भाजप पक्षाकडून दीपक पवार अशी लढत झाली होती। यामध्ये दीपक पवार यांना 50,151 एवढी मते मिळाली होती, तर शिवेंद्रराजे भोसले यांना 97,964 एवढी मते मिळाली होती। यामुळे 2014 मध्ये शिवेंद्रराजे भोसले हे आमदार म्हणून निवडून आले होते। सातारा येथे 2009 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवेंद्रराजे भोसले यांच्या विरुद्ध भाजप पक्षाकडून नरेंद्र पाटील अशी लढत झाली होती। यामध्ये शिवेंद्रराजे भोसले यांना 1,27,143 एवढी मते मिळाली होती, तर नरेंद्र पाटील यांना 21,365 एवढी मते मिळाली होती। त्यामुळे 2009 मध्ये शिवेंद्रराजे भोसले हे आमदार म्हणून निवडून आले होते। तर मंडळी, अशाच निकाल पाहण्यासाठी आपला सत्ता या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।